पहलगाम येथील क्रूर दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वधर्मीय नागरिकांच्या सहभागातून कॅन्डल मार्च काढण्यात आला। रुपीनगर येथील एकता चौकातून या मार्चला सुरुवात झाली। या मार्चचा समारोप आझाद चौक येथे झाला। मेणबत्त्या प्रज्वलित करून नागरिकांनी मृतांना श्रद्धांजली वाहिली। पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 1,500 बसेस दाखल होणार आहेत। मेट्रो मार्गाचा विस्तार, बाह्य वर्तुळ मार्ग, बस सेवाचा विस्तार आदी माध्यमांतून येथील वाहतूक व्यवस्था बळकट करण्यासह नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले। पिंपरी चिंचवड शहर व जिल्हा भाजप पक्षाचा पुढील शहराध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर दोन्ही आमदारांपैकीच कोणीतरी एक जण पुन्हा शहराध्यक्ष म्हणून पुढे येऊ शकतो अशी अटकळ बांधण्यात येत होती। मात्र प्रदेश स्तरावरून शहराध्यक्ष निवडीसाठी तो 2दा सक्रिय सदस्य असावा, तो आजी माजी आमदार किंवा खासदार नसावा आणि त्याचे वय 60 वर्षापेक्षा जास्त नसावे अशी गुगली टाकल्याने विद्यमान पदाधिकाऱ्यांपेक्षा महत्वाकांक्षा असूनही या शर्यतीत मागे राहणारे आता या निर्णयामुळे उत्सुक बनलेत। पिंपरी चिंचवड महापालिकेकडून राबवण्यात येत असलेल्या नदी सुधार प्रकल्पाविरुद्ध पर्यावरणप्रेमी संघटनांनी काल रविवारी 27 एप्रिलला पिंपळे निलख येथे नदीसाठी नदीकाठी आंदोलन केलंय। यामध्ये पुणे पिंपरी चिंचवड शहरातील 110 पेक्षा अधिक संस्था संघटना सहभागी झाल्या। अक्षय तृतीये निमित्ताने ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात बुधवारी 30 एप्रिलला श्री डोळसनाथ महाराज मंदिर ट्रस्टच्या वतीने लोकसहभागातून रुद्रयाग, चंदनउटी व भंडारा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। शहरात स्मार्ट सिटीच्या वतीने पीपीपी तत्वावर शहरात 26 स्मार्ट पब्लिक टॉयलेट म्हणजे सार्वजनिक स्वच्छतागृह उभारण्यात येत आहेत। यामध्ये फक्त 8 ठिकाणच्या स्मार्ट टॉयलेटचे काम पूर्ण झाले। दरम्यान बर्ड व्हॅली उद्यानासमोरील स्मार्ट स्वच्छतागृह मागील 8 दिवसांपासून बंद आहे। ते कधी सुरू होईल हे तेथील कामगारांनाही माहीत नाही, त्यामुळे उद्यानात येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत असून स्मार्ट धंदा जोरदार सुरू असल्याचं दिसून येत आहे।